श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मी नमः. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा गुरुवार आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासिन महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळद कुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावा. नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी. पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा. व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे. गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी. सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे. काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे व नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे. व्रतामध्ये फळे, दूध वगैरे घ्यावे. निराहार राहू नये. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटचा गुरुवार. हा 4था गुरुवार आहे आणि या दिवशी जर काही उपाय केले तर ते खूपच प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. तसेच आपल्या घरामध्ये देखील पैसा येत नाही आणि पैसा आला तर काही एक माणसाला सुचत नाही. तसेच कर्ज देखील भरपूर असतं. तर आता या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. आता या गुरुवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आता सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण अंघोळ करत असतो, अंघोळीच्या अगोदर आपण हळद घ्यायची आहे, कच्चं दूध घ्यायचं आहे आणि हे आपण आपल्या शरीराला, त्वचेला लावायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते व आपल्यामध्ये नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील 2 थेंब गंगाजल, गुलाबजल आणि चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे. या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त आपल्याला काळा रंग वर्ज्य करायचा आहे. आपण बाहेर उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण गोमूत्र शिंपडायचं आहे. आता आपण गुरुवारच्या पूजेसाठी अगदी काही वस्तू देखील बाहेरून आणत असतो. अगदी फळं असतील किंवा विड्याची पानं असतील तर त्यावरती देखील आपण गोमूत्र शिंपडावं. कारण की त्या वस्तू आपण बाहेरून आणत असतो आणि त्या वस्तूंना अनेक व्यक्तींचा हात लागलेला असतो. कुणाला मासिक धर्म असतं किंवा कुणाला अगदी सुतक असतं. त्यामुळे अगोदर आपण त्यावरती गोमूत्र शिंपडायचं आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो तर ती पूजा नक्कीच सफल ठरत असते. आता या दिवशी आपल्याला लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही जेव्हा देवपूजा करायला घ्याल तर तेव्हा आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगदी सकाळी जरी असा दिवा प्रज्वलित केला किंवा अगदी सायंकाळी माता लक्ष्मी येण्याच्या वेळेस जरी तुम्ही असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे.
प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं. ओल्या कुंकवाने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण कराव्या. आता आपल्याला मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला शुद्ध तूपच टाकायचं आहे. शुद्ध तूप नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता. शुद्ध तूप टाकल्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचसोबत एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे. असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. अगदी असा दिवा तुम्ही या दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील प्रज्वलित करू शकता किंवा तिथे शक्य नसेल तर माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित केला तरी पण चालेल. कारण की कापराच्या वासाने तसेच लवंग वेलचीच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्यामुळे असा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला लवंगाचे काही उपाय करायचे आहे. तर 11 लवंगाचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, तर तो पुढे सांगणार आहे. त्या अगोदर आपल्याला 108 लवंगे घ्यायचे आहे. आता 108 लवंग शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही 11 लवंग घेतलं तरी पण चालेल. 11 लवंग घ्यायचे आहे. माता लक्ष्मीजवळ बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसावं. आता आसन हे काळ्या रंगाचं नसावं याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण की काळ्या रंगाचं आसन घेऊन जरी आपण बसलो तरी पण आपण जी काही पूजा केली, सेवा केली तर ती पूजा सफल ठरत नाही. यासोबत आपण माता लक्ष्मीला या दिवशी एक फळ देखील अर्पण करायचं आहे, तर ते म्हणजे सीताफळ. माता लक्ष्मीला सीताफळ हे अत्यंत प्रिय आहे. सीताफळामधील गर काढून घ्यायचा आहे. काळ्या बिया साईडला काढायच्या आहे आणि तुम्ही त्याची अगदी त्या घराची खीर देखील बनवू शकता आणि ही खीर माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आणि नंतर घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होण्यास मदत होत असतात. तसेच आता अगदी तुम्ही मेथीची भाजी देखील या दिवशी बनवू शकता. पुरणपोळीचा गोडाधोडाचा नैवेद्य देखील बनवू शकता. पण या दिवशी सीताफळ माता लक्ष्मीला अर्पण करायला आपण विसरायचं नाही. आता सीताफळ तर आपण अर्पण करणारच आहोत. आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता आपण 11 लवंग घेतलेले आहे, तर आपल्याला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे. कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर एखादी मातीची पंती घेतली तरी पण चालेल किंवा अगदी एखादी प्लेट देखील घेऊ शकता. आता त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि यानंतर आपल्याला 11 लवंगा घ्यायचे आहे. भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर त्यावरती टाकायचा आहे आणि आपल्याला त्या कापराचा जाळा करायचा आहे. आता यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपण जप करायचा आहे आणि एक लवंग आपण त्यामध्ये टाकायचा आहे आणि परत आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणावा. परत एक लवंग टाकायचं. अशा प्रकारे जर आपल्याकडे 108 लवंग असतील तर 108 लवंग आपण या मंत्राचा जप करत टाकायचे आहे. त्यासोबत त्यावरती थोडंसं शुद्ध तूप देखील टाकावं. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता 108 वेळा आपण हा मंत्र म्हणायचाच आहे. त्यानंतर हा धूर आपण सर्व घरामध्ये पसरवायचा आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हा धूर पसरवायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होऊन माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये नक्कीच होईल. आता धूर सर्व ठिकाणी पसरत असतो तेव्हा आपल्या मुख्य दरवाजा असेल, खिडक्या असेल तर त्या उघड्या असाव्या याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर हे जे काही कापूर जाळण्याचं भांडं आहे तर ते तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर नेऊन ठेवलं तरी पण चालेल. आता यानंतर आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहे. 11 लवंगाची आपल्याला माळ बनवायची आहे किंवा माळ बनवणे शक्य नसेल, माळ बनवायचीच असेल तर ती लाल धाग्यामध्ये माळ बनवायची आहे किंवा अगदी 11 लवंग माता लक्ष्मीला अर्पण केले तरी पण चालेल. एक लवंग आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा, मनोकामना देखील तेव्हाच बोलायची आहे. अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलाबाळांची प्रगती होत नाही. घरामध्ये आजारपण आहे, नकारात्मकता आहे, इतर काही अडचणी, अडथळे असो
तर त्याबद्दल आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे. तसेच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील माता लक्ष्मीला सांगायची आहे. आता महालक्ष्मी अष्टकं म्हणून झाल्यानंतर, आपली इच्छा बोलून झाल्यानंतर परत ते लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. अशाच प्रकारे आपण 11 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे आणि 11 वेळा आपली इच्छा मनोकामना देखील म्हणायची आहे. त्यानंतर हे 11 लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आणि ते लवंग आपण तिथेच राहून द्यायचे आहे. सर्व लवंग आपण तिथे ठेवल्यानंतर आपण माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. त्याचसोबत आपण खीर देखील ग्रहण करायची आहे. आता आपलं जेवण झाल्यानंतर ते लवंग आहे तर ते आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते लवंग तुम्ही अगदी ग्रहण केलं तरी पण चालेल. यामुळे अगदी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.